या ठिकाणी सन्मान केला जातोय। प्रशांत शेठ चौगुले, बाळासाहेब आव्हाड, यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। एका महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते आणि सुरुवात धडाकेबाज झाली आहे। 6 धावांनी सुरुवात होताना पाहिलं मी ते। घ्या लवकरात लवकर करून घ्या। तर जीपी राणे यांचा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, ट्रॉफी आणि 500 रुपयांचं पारितोषिक, एक षटक हाताळत मात्र नक्कीच एक धाव देत एक चांगला षटक त्यांनी टाकलं होतं, त्याबद्दल मात्र हा मानसन्मान नक्कीच केला जातोय। सचिन शेठ मुळे यांच्या शुभ हस्ते हा मानसन्मान दिला जातो। एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। जाऊया चंदू शेट्टी सरांकडे। अनिल भोर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। एक विनंती असणार आहे, राजा गाडगे आणि विनोद धनावडे आपण दाखल व्हायचं, आपल्यासाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार आहे। हा, माझ्या मते आता मॅचवर फोकस करूयात, सत्कार थोडंसं नंतर घेऊयात। ओके, फक्त अजय गलांडे यांच्याकडून सर्वांचा जो सन्मान होतोय तो फक्त करून घेऊयात। सगळे पंचांसाठी 500-500 रुपयाचा पुरस्कार आहे। सगळ्या कॉमेंटेटरांसाठी देखील 500-500 रुपये अजय गलांडे। त्याचबरोबर जर पाहिलं तर झी ऑन क्रिक यांच्यासाठी 500, उमेश भोईर स्कोरर यांच्यासाठी 500, डीजे साठी 500, अशा सगळ्यांसाठी, फोटोग्राफरसाठी सुद्धा अजय गलांडे यांच्याकडून 500। तर धन्यवाद चंदू सर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय दुसरा सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये, सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग 2024चा चालू असणारा थरार। नितीन ठुबे, राजू ठुबे बाबा यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। या नितीनजी, आपलाही विशेष सन्मान केला जातोय। आता मात्र काय चांगल्या प्रकारे सुरेख फटका खेळलाय, चेंडूला सरळ टोलावून दिले मानसरोवर स्टेशनच्या दिशेनं। 6 धावांसाठी चेंडू जाईल सीमा रेषा पार। पहिल्याच षटकामध्ये मात्र आपण नक्कीच पाहतोय चांगली सुरुवात म्हणावी लागेल। धावपलकावरती जर विचार केला ना तर 17 धावा आतापर्यंत ठोकून काढल्यात। पियुष फायटर्स आणि अंजली फायटर्स या 2 संघांच्या मध्ये चालू असणारी ही लढत, या सामन्यातून मात्र कुठला संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल। पहिलं षटक हाणामारीचं षटक मात्र नक्कीच त्या ठिकाणी बॉल पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये, विनंती असेल आयोजन कमिटी। नक्कीच अजय गलांडे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या सर्व जेवढे ऑफिशियल्स आहेत ना तेवढ्या सगळ्यांचा या ठिकाणी पुरस्कार केला जातोय। पाहतोय सर्व अंपायर्स, सर्व कॉमेंटेटर, त्यानंतर गुणलेखक, यूट्यूब लाईव्ह आणि डीजे साऊंड सर्व्हिस वालेचा आणि फोटोग्राफर या सर्वांचा मात्र मानसन्मान केला जातोय। पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय, चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पार, येईल उत्तुंग घणाघाती षटकार। आता मात्र फलंदाजाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपलीये। 6 धावा। मात्र 1,001 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय हनुमान दाभाडे यांच्या षटकारासाठी आलं गेलंय। प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं प्राइज लावले आणि सांगितले जर 6 षटकार मारले तर 11,000 रुपये मात्र नक्कीच पारितोषिक लावण्यात आले ते हनुमान दाभाडे यांच्यासाठी। बक्षिसांची खैरात
बाळासाहेब कुरकुटे यांच्याकडून मात्र नक्कीच हे पारितोषिक आले गेले आणि बाळासाहेब कुरकुटे साहेब मात्र नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी भेट दिली गेली, त्यांचं खूप खूप सगळं स्वागत. आपण पाहतोय पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि 23 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. सादिक राजापूरकर आपले पंच, विनंती असेल आपला मान सन्मान या ठिकाणी केला जातोय अजय गालांडे यांच्याकडनं. आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा लाडका आवाज हे आतापर्यंत ज्यांनी त्यांच्या समालोचनामधून चंदू सर यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कृत केलं जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय आता दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण थोड्या वेळ मात्र नक्कीच पुरस्कार थांबवतोय आणि या मॅच नंतर नक्कीच ते पुरस्कार किंवा मधल्या इनिंगमध्ये घेतले जातील. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. दुसरं षटक चालू झालंय आणि डॉट चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. संदीप घोडके गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा टिचून मारा करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय आणि संदीप घोडकेनं मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलंय. नक्कीच रनअपमध्ये थोडासा बिघाड झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवरती स्वतःला सावरताना संदीप घोडके पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा चेंडू चांगला टाकला गेलाय, त्याच्यावरती फटका चांगला सजवला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच तैनात असणार आहे. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेने काहीही बिघडलं जाणार नाही. परंतु सुरुवात जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी सरसावून करावी लागेल. चांगले चेंडू त्या ठिकाणी टाकावे लागतील. गोलंदाजीचा अप्रतिम नजराणा दाखवावा लागेल. आता मात्र जेवढा सुरेख पद्धतीने चेंडू टाकला होता तेवढ्या सुरेख पद्धतीने फटका सजवला गेलाय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी बनबाउन्स. चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. पुन्हा एकदा काय फटका सजवला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स. सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकार. मित्रांनो, क्रिकेट हा म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. परंतु जर आपण पाहिलं ना, पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाज संदीप घोडकेचं नाव कोरलं होतं. तदनंतर मात्र बॅट्समन आपल्या फलंदाजीची मोहर लावताना पाहतोय. चांगला चेंडू. पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का मात्र बसतोय संघाला. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. झालंय विकेटचं पतन. धन्यवाद. आपण पाहतोय दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2024 आणि या दुसऱ्या थरारामध्ये 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेलेत आणि आपण पाहतोय टोटल धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच मंथनला मैदानाच्या बाहेर जावं लागले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा ताबा घेत असताना आपण पाहतोय रमेश सिंग. म्हणजे एक वादळ मैदानाच्या बाहेर गेले तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवताना पाहायला मिळणार काय. हनुमान दाभाडेसारखा 40+ खेळाडू त्यांच्याही माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 32 धावा टोटल धावफलकावरती कुठून काढण्याचा पराक्रम आतापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी केला गेलाय. पियुष फायटर संघाने मात्र आतापर्यंत आपलतून फलंदाजी केली गेली. पुढचा चेंडू टाकला जातोय, त्याला सुरेख पद्धतीने टोलवलं जातंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला चकमा देत मात्र नक्की चेंडू निघून जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, फेकी थोडीशी उशिरानं आणि 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीची जर गोलंदाजी राहिली तर मग मात्र नक्कीच धावांचा डोंगर समोर उभा राहील आणि तो पार करता करता मात्र थकवा येऊन जाईल. गोलंदाजी नक्कीच नियंत्रित करावी लागेल. कुठेतरी फलंदाजांच्या धावांना बेड्या ठोकण्याचं काम करावं लागेल. ते केलं जाणार का? सागर आपण पाहतोय. सागर मात्रे नवीन गोलंदाज, तिसरं षटक घेऊन आता एक चेंडू टाकला गेलाय आणि 2 धावा तोपर्यंत दिल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दूरवरती असणार आहे आणि चेंडू जाणार आहे. 1 2 3 4 बाउन्स, सीमारेषा पार, येईल चौकार. आतापर्यंत अंजनी फायटर संघानं मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये नियंत्रित गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजांना कुठे सूर मिळत नाहीये आणि म्हणूनच की काय धावांची लयलूट मात्र आपण पियुष फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये जमवताना पाहतोय. फटका पुन्हा एकदा चांगला सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पाठीमागे धावतायत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाहीये, कारण एक धाव घेऊन मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज एकमेकांना सावरतील. तोपर्यंत एक धाव घेतली जातीये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू झालेत. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र गोलंदाजाला कुठेतरी सूर सापडतोय की काय, मोठा फटका अद्याप तरी चौकार आल्यानंतर येऊ दिला नाही. नियंत्रित आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पडझड पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांची. एका चेंडू मागे जवळपास 4 क्षेत्ररक्षक धावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी माननीय श्री अमोल साहेब बुचके, माननीय श्री सुनील साहेब गोडसे, सागर साहेब पाटील आणि विश्वास सेठ भोर या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती आगमन झाले. मान्यवरांना विनंती असेल की आपण नक्कीच व्यासपीठावरती यायचे. आयोजन कमिटीच्या मनामध्ये आपलं स्थान नक्कीच मोठं असणार आहे. त्या दरम्यान नक्कीच पाहतोय आपण माननीय श्री बाळासाहेब कुरकुटे, जालिंदर नरसाळे साहेब आणि मंगेश शेठ फाफाळे यांचंही आगमन स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकून झाले. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. सागर मात्र एक नियंत्रित गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. थोडंसं कमबॅक पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच त्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक होतं आणि असं काही कुठून काढलं 23 धावा. मग मात्र धावांचा डोंगर चढतच गेला. तिसरं षटक 5 षटकांचा सामना असणार आहे. त्यामुळे मात्र नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाजी अचूक करावी लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फ्रान्सिस डिसुजा मात्र आपल्या फलंदाजी मार्कवरती सज्ज होता असताना पाहायला मिळतंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आता मात्र इथून उन्हाचा पारा थोडासा कमी होत असताना हळूहळू सावल्यांचं आच्छादन मैदानाच्या पार्श्वभूमीवरती आढळायला डोकवायला लागलंय. इथे झेलबादची संधी होणार काय? हलक्या हाताने चेंडूला टॅप केलं गेलं होतं. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेली आणि या चेंडूने मात्र नक्कीच षटक क्रमांक 3 संपलं जाते. मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते.
आणि तिसऱ्या षटकानंतर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील समालोचनासाठी नक्कीच मी आमंत्रित करतोय संतोष शेठ पंडित. धन्यवाद विनोद जगदाले। बिल्कुल ही आप तमाम क्रिकेट प्रेमियों का फिर स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। आज मैचेस कम होते हैं तो थोड़ा कमेंट्री में भी दिक्कत होती है और बिल्कुल ही थोड़ा वक्त कम मिलते हैं, परंतु अच्छा लगता है जब आप तमाम क्रिकेट प्रेमियों यहाँ पे उपस्थित होते हैं और हमारी कमेंट्री करने की बारी आती है। क्योंकि मैदान में शेर आउट होकर मैदान से बाहर गए, परंतु कोई बात नहीं, आएंगे फिर आएंगे, मैदान में आएंगे। परंतु यहाँ पे डिसूजा बिल्कुल ही तैयार बाएं हाथ के बल्लेबाज हैं। इस पर 9 स्ट्राइक अगर देखा जाए छोटू सिंह रमेश, पीयूष और अंजनी के बीच दोनों फाइटर हैं और इस दोनों फाइटर्स में से एक ही फाइटर जीतेंगे। साबा शेर 2 बुलंद जब एक साथ मिलते हैं तो एक ही बुलंदी हासिल करते हैं। और बिल्कुल इस समय चलते हैं फिर मैदान की तरफ। ओवर समाप्त हुए 2, कुल स्कोर बने अभी तक 2 ओवर के बाद 41 रन। बहुत ही अच्छी शुरुआत मिली है पावर प्ले में, करीबन 20 रन प्रति ओवर, यानी देखा जाए तो 20.3 ओवर के समाप्ति के बाद। तो बिल्कुल ही 5 ओवर के मुकाबले है तो बिल्कुल ही 3 ओवर की समाप्ति हुई, 41 रन बने हैं। करीबन 14 रन प्रति ओवर बनते हुए अच्छी शुरुआत है। अभी भी उनके पास तर्कस में एक बहुत ही बड़ा कमान है जो डगआउट में बैठे हुए हैं। दर्शन डाकी अभी तक आया नहीं है। पहली गेंद का समाचार लिया मिड विकेट की दिशा में, 1 1 के बाद गेंद को फील्ड करने का प्रयास, लेकिन सर के ऊपर से दस्तक देता हुआ 4 रन। डीजे प्रशांत बहुत ही बेहतरीन जाता रहे से श्री साउंड सिस्टम्स। और बिल्कुल ही पहली गेंदों का समाचार मिला यहां पर 4 रन से। चले एक बार फिर से संदीप, ऑफ स्टंप्स के बहुत बाहर गेंद था, आगे आकर गेंद को खेला, ग्राउंड ट्रैप के सारे गेंद जा रही है, कारपेट के सारे गेंद को फील्ड किया जा रहा है वहां पर क्षेत्ररक्षकों के द्वारा मिड विकेट के क्षेत्र में। और तब तक 1 रन और हासिल करते हुए इस 1 रनों के साथ स्कोर और आगे बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा 43 पर, 46 पर चौका लगा था। बिल्कुल ही 2 गेंदें अभी तक इस ओवर में हुई है, चौथा ओवर प्रगति पर। इसके बाद 1 ओवर की खेल और शेष रहेंगे। सीबी ट्रॉफी 2024 में आप तमाम क्रिकेट प्रेमियों को एक बार फिर से स्वागत। आज फाइनल डे, मेगा फाइनल संडे और थोड़े ही समय पश्चात यहां पर फाइनल मुकाबले खेले जाएंगे सीबी ट्रॉफी का। 9वां सीजन इस समय चलता हुआ जुई गांव के इस बेहतरीन मैदान पर, बहुत ही अच्छी मैदान क्रिकेट के लिए। मानसरोवर स्टेशन के ठीक बगल माई टाइप आप देख सकते हैं। यहाँ पे इतने बड़े मैदान है कि 2 मुकाबले होते हैं। यहाँ कभी कभी दोनों साइड मुकाबले होते हैं क्रिकेट का। थोड़ा सा तब्दीली किया जा रहा है क्षेत्ररक्षण में। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए शॉर्ट पॉइंट जो कि थोड़ा सा 30 गज के अंदर बैकवर्ड पॉइंट और गली आगे की खेलने के साथ हाथ में नहीं बल्कि बल्ले से लगी और एक सफलता यहां पर। बिल्कुल ही शॉर्ट थर्ड मैन में थे 30 गज के अंदर और गली भी कह सकते हैं। बल्ले की ऊपरी सिरा और बड़ा विकेट। रमेश सिंह छोटू ऑन टू पैवेलियन, गेंद को समझ नहीं पाए और बिल्कुल ही विकेट जाना होगा इस समय। बड़ा विकेट का पतन, बड़ा मगरमच्छ मैदान से बाहर आते हुए पीयूष फाइटर के लिए यहां पर खतरा साबित होता हुआ। की अगर बात की जाए तो पहले ओवर में भी उन्होंने एक सफलता अर्जित किया था, 9 रन खर्च किए थे और इस ओवर में भी अभी तक 5 रन खर्च करते हुए एक सफलता अर्जित किया है। अच्छी गेंदबाजी संदीप गोडके के द्वारा। गति में बहुत ही बेहतर गति, बहुत ही बेहतर लाइन और एक अच्छी गेंदबाजी, विविधता लाते हैं संदीप अपनी गेंदबाजी में। बल्लेबाज को थोड़ा सा मुश्किल में लाते हैं इस समय नए बल्लेबाज मैदान पर। दर्शन डाकी बिल्कुल ही दर्शनीय स्ट्रोक के लिए जाने जाते हैं, परंतु यहां पर संदीप जैसे अच्छे गेंदबाज हैं तो बिल्कुल ही सोच समझ के खेलनी होगी।
शॉर्ट ऑफ लेंथ गेंद को बैकफुट पर जाकर पंत किया, हवा में खेलने का प्रयास, कोई मौका नहीं, कवर पॉइंट के ऊपर से निकला, ये सिक्स, छक्का, डपास। दर्शन को आउट करना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। तो बिल्कुल ही चलते हैं इस समय दर्शन के लिए फिर से एक बार। यह गेंद स्टंप्स के ऊपर था, स्टंप्स के आगे से निकाला, सीधा बल्ला से गेंद जा रही है बाउंड्री लाइन के पार, पार पार, चौका। सीबी ट्रॉफी की इस महा क्रिकेट कुंभ में आप तमाम क्रिकेट प्रेमियों को एक बार फिर से ये दूसरा सेमीफाइनल में स्वागत। दर्शन टाकी के बारे में बात किया था और देखिए आते ही उन्होंने अपने लिए अच्छे रन बनाए, टीम के लिए भी रन बनाए। इस बार ये गेंद बहुत ही बाहर, नो गेंद का इशारा और बिल्कुल ही दोनों ही अंपायर यहां पे बातें करेंगे। धन्यवाद, धन्यवाद सर। और बिल्कुल ही नो गेंद होगी तो यहां एक रन तो जरूर नो का मिलेगा। और इस एक रनों अगर देखा जाए अतिरिक्त का जोड़ दिया जाए तो कुल स्कोर में इजाफा हो जाएगा और स्कोर पहुंचेगा 57 पर। दोनों ही 12वां खिलाड़ी यहां पर मौजूद हैं, पीयूष से भी और अंजनी के भी, दोनों ही फाइटर्स, और दोनों के बीच ये फाइनल के लिए मुकाबला होता हुआ लिया। अगर ये मुकाबले जो जीतेंगे वो फाइनल में प्रवेश करेंगे। बिल्कुल ही भाग्यशाली होंगे वो टीम। इस बार अच्छी गेंद, क्या लाजवाब गेंद, तारीफ करनी होगी संदीप बोडके की, क्या बात है। जिस तरह की गेंदे उसी तरह बल्लेबाज को चकमा दे दिया, तेज रहती है गेंदे, बहुत ही बेहतर होती है। 57 बहुत ही कलात्मक गेंदबाज है संदीप घोड़के। अगर देखा जाए तो पहले ओवर में 9 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में अगर देखा जाए तो उन्होंने थोड़ा सा महंगे जरूर साबित हुए, परंतु एक सफलता उनको मिला था छोटू सिंह के रूप में। 14 और 2, 16 रन खर्च किए इस ओवर में, 2 सफलता अर्जित किए। मैदान में पानी की आवश्यकता है, पानी बिल्कुल यहाँ पे तैनात है हमारे वाटर बॉय, जाएंगे लक्ष्मण जी।
मैदान पर इस समय फिर से ड्रिंक्स ट्रॉली के बाद थोडा लवकर करा सर, जास्त बेल नको घेऊ, कारण याच्यानंतर फायनल आणि नंतर फायनल सेरेमनी. बिल्कुल ही थोड़ा सा वक्त लगेगा. एक ओवर की खेल शेष, 6 गेंदे शेष. अंतिम 6 गेंदे तय करेगा कि कितना स्कोर हो जाएगा, क्योंकि अभी तक स्कोर अगर देखा जाए तो 4 ओवर में 57 रन बने हैं. बिल्कुल ही मैदान में दर्शन डाकी इस समय प्रस्तुत हैं, तो बिल्कुल ही उनके साथ बाएं हाथ के बल्लेबाज फ्रांसिस. बिल्कुल ही दोनों टीमें और बिल्कुल ही मजबूत टीमें हैं. अंतिम ओवर इस समय देखना है किसको लाया जाता है गेंदबाजी करने के लिए. तो गेंदबाज है इस समय नीलेश यादव. नीलेश यादव को लाया इस समय गेंदबाजी के लिए. अंतिम 6 गेंदे स्लॉग ओवर होगी और ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगी पीयूष फाइटर्स के लिए और अंजलि फाइटर्स के लिए भी. बहुत ही याराना लगता है रे, बिल्कुल ही याराना लगेंगे, क्योंकि अंजलि फाइटर्स और पीयूष फाइटर्स दोनों फाइटर्स आपस में टकराएंगे. देखने को मजा आएगा दूसरा इनिंग्स, जब गेंदे बनेगी, रने आएगी, आउट होंगे, बहुत सारे कुछ दिखेंगे सेकेंड इनिंग में. परंतु इस समय पहला इनिंग्स चलता हुआ बाएं हाथ के बल्लेबाज फ्रांसिस के लिए गेंदबाज चले नीलेश यादव. ऑफ साइड में सारे खिलाड़ी को जाल की तरह बांध के रखे हुए हैं 2 खिलाड़ी. और इस बार इस गेंद को ऑन ड्राइव किया है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में. वहां पर स्वयं मनीष है, एक बार गेंद को फील्ड किए, दूसरा बार में गेंद हाथ में आया, परंतु एक ही रन से संतुष्ट, क्योंकि दर्शन डाकी को देना है बल्लेबाजी बचे हुए गेंदे ज्यादा खेलने के लिए, क्योंकि उनके पास स्ट्रोक कला है. बिल्कुल ही कला के सहारे कुछ भी कर सकते हैं. रोहित थोड़ा सा क्षेत्ररक्षण करते हुए और आपस में बातें करते हुए बेहतरीन खिलाड़ी. अंजलि फाइटर्स के लिए बहुत ही अच्छा काम किया है पूरे सीरीज में रोहित ने. इस समय दाएं हाथ के बल्लेबाज के लिए वाइडेस्ट मिड ऑन और लॉन्ग मिड विकेट के क्षेत्र में जाते हुए, बिल्कुल ही काउ कॉर्नर भी कह सकते हैं, इस समय क्षेत्ररक्षण का मुआयना करते हुए रोहित. एक डीप स्क्वायर लेग, एक मिड विकेट, एक काउ कॉर्नर और एक खिलाड़ी यहां पे रखा जा रहा है सीधा लॉन्ग ऑन पे. 4 खिलाड़ी को ऑन साइड में रखा है. कुछ ऐसी गेंदबाजी होगी, शायद दर्शन डाकी को फंसाने का प्रयास किया जा रहा है गेंदबाज नीलेश यादव के द्वारा. नीलेश यादव बिल्कुल ही थोड़ा सा देखना होगा. ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर से खेलने का प्रयास किए थे, दौड़ लगा चुका था, फंसाया जरूर था. देखिए आपने किस तरह की चालाकी भरी गेंदबाजी की. ऑन साइड में ज्यादा खिलाड़ी रखा, लेकिन गेंदे डाले ऑफ साइड के बाहर और बिल्कुल यहां पर फंसाया था दर्शन डाकी जैसे बल्लेबाज को. चतुराई भरी गेंदबाजी थी ये और फंसे भी थे, परंतु विकेट कीपर से छूटा सा गेंद हाथ से पिसटती हुई. ये कैच बिल्कुल ही थोड़ा सा महंगे साबित हो सकते हैं, परंतु अभी इस ओवर में देखा जाए तो जितने भी गेंदे 4 गेंदे ही शेष है. और इस समय बल्लेबाजी छोर पर फ्रांसिस तैनात नीलेश यादव की ये गेंद को खेलने के लिए. बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इस समय तैनात. अगली गेंद दूसरा सेमीफाइनल का मुकाबला 2024 का सीबी ट्रॉफी का. इस बार ये गेंद आगे आकर खेलने का प्रयास किए थे. और बिल्कुल यहां पे ऐसा लगा जैसा खेलने के लिए दौड़ नहीं पा रहे थे, फिर भी दौड़ने का प्रयास किया, रुके और एक अजीबोगरीब ढंग से एक खिलाड़ी को मैदान से बाहर आना पड़ेगा इस दोनों में से. और फ्रांसिस आउट होकर मैदान से बाहर जाते हुए तो बिल्कुल ही यहां पर और ये डॉट गेंदे होगी, डेड बॉल नहीं होगी, डॉट बॉल होगी, क्योंकि ये
नियमों के आधार से हमारी कमेटी की तरफ से नियम है कि जब दोनों ही बल्लेबाज दौड़ेंगे फाइनल के मैच खेलेंगे। दर्शन डाकी और फ्रांसिस आपस में बातें करते हुए कुछ तालमेल में सूझबूझ में दोनों में दिक्कतें हुई, जिसके कारण यहां पर थोड़ा सा खेल रुका। अभी भी इस ओवर में 3 गेंदें शेष है। फ्रांसिस के लिए एक बार फिर से नीलेश, रन भी नहीं आए, डॉट गेंदें हुई, तो बिल्कुल ही फायदा मिला यहां अंजलि के लिए। सेमीफाइनल दूसरा चलता हुआ, इसके बाद फाइनल मुकाबले होंगे, तो ज्यादा किया जाए, जल्दी की जाए। अब देखना होगा ये वाइड, 1 रन और यहां पे बढ़ते हुए, इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ा, 60 पर पहुंचा स्कोर, 60 रन। 5 ओवर के मुकाबले हैं तो 60 रन बने हैं, परंतु इससे कुछ होगा नहीं। रोहित जैसे खतरनाक बल्लेबाज हैं। इस बार फ्रांसिस से बार बार बचते हुए, रन बन नहीं पा रहा है, कुछ करने का प्रयास कर रहे हैं परंतु सफल नहीं हो पा रहे हैं इस समय। दर्शन डाके समझाते हुए, बुझाते हुए फ्रांसिस को, अगर देखा जाए तो अभी तक इस ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई है नीलेश के द्वारा। वाइड और 2 रन, यानी 3 रन खर्च किया अभी तक। ये स्लॉग ओवर में इस तरह की रन आएगी, ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर होती है। इस बार आया है ग्रुप, गेंदे गई, ग्रुप मिलेगी यहां पे डिप स्क्वायर लेग के बाहर, छकार छकार छकार। ओवर के ये मुकाबले हैं, 4 गेंदबाजों से आप गेंदबाजी करा सकते हैं। 1 गेंदबाज ऐसे रहेंगे जो 2 ओवर डाल सकते हैं, तो बिल्कुल ही मौका रहता है एक गेंदबाज के पास जो अच्छी गेंदबाजी करते हैं। आपने देखा संदीप घोड़के ने 2 ओवर की गेंदबाजी की। इस ओवर की अंतिम गेंदे फ्रांसिस के लिए, और फिर से हवा में उड़ाकर खेलने का प्रयास किया था, वहां पर गेंदे हाथ में आई है और बिल्कुल ही मनीष के हाथों में सफलता यहां पर विकेट के रूप में इनिंग्स के अंतिम गेंदों के ऊपर। और 66 पर रुका इंजन, जीतने का लक्ष्य 67 रनों का। तो बिल्कुल ही देखना होगा अगला इनिंग्स में किस तरह की बल्लेबाजी होगी अंजनी फाइटर्स का, और बिल्कुल ही पीयूष फाइटर्स के खिलाफ जीत मिलती है, हासिल मिलती है, हार मिलती है, जीत मिलती है, वो आपको सुनने को जरूर मिलेंगे। हमारे साथी समालोचक 67 रनों की जरूरत रहेगी। सीपी ट्रॉफी बिल्कुल ही अगर देखा जाए तो ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला है आज का, इस सीरीज का 2024 का। फिर 1 साल तक इंतजार करेंगे तभी आपको सीवी ट्रॉफी मिलेगी, ये डॉक्स प्रीमियर लीग मिलेगी। और बिल्कुल ही हम कुछ समय के लिए अब रुकते हैं, आएंगे माइक्रोफोन पर हमारे बुलंद आवाज महाराष्ट्र का मातृभाषा सुमधुर वाणी चंद्रकांत सेठे सर जी। सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं डॉक्स प्रीमियर लीग सीबी ट्रॉफीमध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. हे 9वं पर्व आहे आणि 9व्या पर्वातील सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. चला बॅटर पाठवा, खूप सारा विलंब होतोय, अन्यथा फायनल मॅच ही 3 किंवा 4 ओव्हरची करायला लागेल, त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असेल.
जय माता दी ग्रुपच्या वतीने पहिला पुरस्कार आहे 55,555 रुपयाचा, द्वितीय पुरस्कार 44,444 युवराज शेठ चव्हाण यांचा, तृतीय पुरस्कार गोपीनाथ शेठ शिंदे, बडीलालजी मिश्रा, संजय शेठ आहेर आणि राम शेठ बोडके यांचा. त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार. चला बॅटर लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचे. विजयासाठी 67 धावांचं आव्हान आहे आणि 5 षटकं आहेत. मागील मॅचमध्ये 60 धावांचं आव्हान होतं परंतु ते पार नव्हतं झालं. त्यामुळे विनंती असणार सलामीची जोडी चला त्वरित पाठवायची, विलंब करू नका. आज अंतिम फेरीचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे सगळे सीएचे बांधव सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. योगेश आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे सलामीला आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र आता टीम सज्ज होताना पाहायला मिळते. पियुष फायटर आणि दुसऱ्या बाजूला अंजनी फायटर. अंतिम फेरीत ऑलरेडी या अगोदर टीम जाऊन पोहोचलेली आहे. ओम फ्रूट फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट्स ही ऑलरेडी फायनलला जाऊन पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो या मॅचमध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी रमेश सिंग म्हणजे छोटू, मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होईल, ज्यांनी सीबी ट्रॉफी आणि सीएची प्रीमियर लीग बऱ्याचदा जिंकलेली असा खेळाडू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर देखील तेवढेच नामवंत आहेत. त्यामुळे पाहायला लागेल 5 ओव्हरमध्ये 67 धावांच्या आव्हानाचा पाठलाग या ठिकाणी होईल का. झी ऑन क्रिकवर ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्याबरोबरने संतोष पंडित असतील, तुषार शिंदे असतील, विनोदजी जगदाळे असतील, हे समालोचनासाठी आहेत. पंच म्हणून सुलक्षण भोईर लारा, सचिन पाटील, सुबोध गोवारी आणि सादिक राजापूरकर सर हे सगळे आपण पाहतोय. उमेश भोईर चिंचपाडा गुणलेखनासाठी आहेत. डीजे ऑपरेटर खूप चांगली कामगिरी करतायत डीजे प्रशांत जाताडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे सगळे कॅमेरामन या ठिकाणी ऋषभ तिवारी, सोमनाथ रास्ते, त्याचबरोबर विजय शर्मा हे सगळे चांगली कामगिरी करतायत. संपत भोसले यांच्याकडून डीजे मास्टर प्रशांत जाताडे गावचे प्रशांत यांना 1,000 रुपयाचा पुरस्कार डीजे मास्टर यांच्यासाठी जमा झालेला आहे. मॅचला होते सुरुवात. पहा इकडे जे जे चांगलं करतात केवळ खेळाडूच नाही इतरांचा देखील कौतुक या ठिकाणी केलं जातं. नुकतंच अजय गलांडे यांनी देखील आमचे सगळे समालोचक असतील, स्कोर अंपायर असतील, सगळे ऑफिशियल्स यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलेला आहे. जबरदस्त मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते. छोटू खोलवर टप्प्याचा पहिला बॉल अगदी खोलवर टाकला, उत्तर नव्हतं, मिड ऑफला खेळलाय परंतु धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला होता, धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात होते परंतु क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. सुरुवात तर भारतीय टीमने केली होती आणि शेवट ऑस्ट्रेलिया टीमने केली. शेवटचा एक सामना नक्कीच आणि त्यामुळे यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, परंतु आपण सगळे भारतीय टीमच्या पाठी आहोत कायमस्वरूपी. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. रमेश सिंग छोटू या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्यांनी देखील केलेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश आणि रोहित जाधव आणि योगेश पाटील या दोघांनी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अंतिम फेरीत जायचं असेल तर या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळला आणि पाठवलाय सीमारेषेच्या पार, ज्या ठिकाणी धावा मिळतील 4. चांगला स्ट्रोक खेळला, बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलचा टप्पा पाहिला, नेहाळलं आणि पॉवर प्ले असल्या कारणाने पॉवर प्लेचा फायदा इकडे घेतला. पॉईंटच्या डोक्यावरून 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा इकडे घेतला जातोय. एक मिड विकेटला तर एक लॉंग ऑनला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेला बिग हिट फटका तर खेळलाय, पाहूया. सर्कलचे फिल्डर तिकडे येत आहेत, मागे आले, कॅच मात्र हातातून सुटली आहे आणि तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली होती, दर्शन डाकी तिकडे होते. अगदी शेवटच्या क्षणातून हातातून बॉल निसटला आणि तिकडे मात्र एक धाव मिळताना पाहिला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा. महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळात प्रत्येक झेल. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आमच्या सीएचे बांधवांसाठी धावपळीचं धकाधकीचं आयुष्य जगत असताना पाहायला मिळतात आमचे सगळे सीएचे बांधव. खऱ्या अर्थाने एवढी धावपळ आणि हे करत असताना क्रिकेट देखील खेळतायत. त्यामुळे आमच्या सगळ्या सीएचे बांधवांचं मनापासून आभार. मेजर रुपेश कदम साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि इकडे
महत्वाची विकेट येताना पाहायला मिळत आहेत. रमेश सिंग छोटू घेत आहेत विकेट. दांडी गुल. मळगंगा प्रिंटचे धवन साहेब ज्यांनी या स्पर्धेचे सगळे बॅनर प्रिंट केलेले आहेत, डिझाईन केले आहेत, त्यांचे आगमन होते. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. जबत मॅचच्या दिशेने मनीष मिश्रा आलेत बॅटिंगसाठी. हो 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 हो, वेगात चेंडू पाहायला मिळतोय. रमेश सिंग. रमेशच्या वेगाचा अंदाज काही येईना. विशेष म्हणजे मनीष मिश्रा आणि रमेश सिंग चांगले मित्र आहेत, परंतु रमेशने सांगितलंय आता मित्र नाही, इकडे प्रतिस्पर्धी आहे. मी एक डॉट बॉल टाकलाय, परंतु मनीष सांगतात हरकत नाही, एक डॉट टाकलाय ना, पुढचा बॉल मी सुद्धा मारण्याच्या तयारीत असेल. मनीष मिश्रा समोर जर पाहिलं तर रमेश सिंग. सिंग वर्सेस मिश्रा. ओ हो हो हो, बिग हिट केलाय. हा घ्या, दुसऱ्याच बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या पार. क्या बात है, क्या बात है. चौकार. करावं लागेल. अगदी 80s 90s मध्ये घेऊन गेलेले आहेत. साहेब चित्रपटातील गाणं मात्र ऐकवलं आपल्याला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा. शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकार कुठेतरी ऊर्जा देऊन जाईल, परंतु लक्ष मोठं आहे. विजयासाठी जर पाहिलं तर 67 धावांचा पाठलाग करायचा होता. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 57 धावा आहेत. 4 षटकं बाकी आहेत. काल 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 68चा पाठलाग झालाय आणि 5 चेंडू राखून झालाय. त्यामुळे होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील आणि योगेश त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करतायत. जोडीला मनीष मिश्रा देखील आहेत, परंतु बॉलिंगसाठी कोणाला आमंत्रित केलं जाते पाहायचंय. कोण आहे? दर्शन डाकी. पाहूयात कशा प्रकारची. दर्शनला एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी करावं लागेल. आणि आमचे सगळे सीएचे बांधव या ठिकाणी आहेत. मंथन डाकी येत आहेत. सीएचे बांधवांचं जीवन एवढं आबा आता थोडंसं कमी धावपळ झाली असेल तर मला माहीत नाही, परंतु आपलं काम एवढं जोखमीचं असतं की आपल्याला जेवणाचा टाईमच नसतो. हां, आता RMS ना, नाही तर पूर्वी एक्झामिन असायची, आपला जेवायचा टाईम असायचा. कोणीतरी सांगितलं साहेब राऊंडला निघालाय, दुसरा राऊंड यार्डमध्ये, तिकडनं इकडे येईल, इकडनं तिकडे जाईल. आपलं जेवण कधी जेवलोय की नाही जेवलो याचं भानच राहत नव्हतं. 6 कधी वाजून जायचे कळायचंच नाही. आणि मग एखादा वडापाव खाल्ला तर खाल्ला, असंच असायचं. जबत मॅचच्या दिशेने. आणि असं हे धावपळीचं काम सातत्याने आमचे सीएचे बांधव करत असतात. आणि आमच्या सगळ्यांना मात्र बाबा ट्रान्सपोर्टरांची देखील तेवढीच साथ चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. योग्य वेळेला पाठवतात, गाड्याकडे सांगतात आली टाकीपाशी, परंतु 2 तास लागतात टाकीपासून तिकडे यायला. म्हणजे मी अनुभवलंय म्हणून सांगतोय, परंतु तुमचंही काय नाही, तुमचंही काम तेवढंच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्याही कामाचं तेवढंच कौतुक. यावेळेला चांगला फटका इनसाइड आउट कव्हर्सला खेळलाय. टाळ्या होतील एवढा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. नेत्रांचं पारणं फेडणारा फटका. वाह, क्लास याला म्हणतात. षटकार.
याला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. कव्हरच्या दिशेने षटकार खेळलाय मंथन. यावेळेला बिग हिट, फटका फसलाय, बॉल हवेत आहे परंतु फिल्डर थोडेसे दूर होते आणि तिकडे मात्र कॅच सुटताना पाहायला मिळते. खूप महत्वाची होती ही कॅच, कारण योगेश यांचा हा झेल होता. धावसंख्या जर पाहिली तर आता जाताना पाहायला मिळते 17 धावा धावफलकावर. 67चा पाठलाग करायचा असताना म्हणजे अजूनही 50 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. हे लक्ष मोठं आहे परंतु अवघड नाहीये, प्रयत्न करावे लागतील. विशाल आठवडे देखील उपस्थित राहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सगळे सीएचे बांधव, कुणी डॉक्स मधले, कुणी कस्टम मधले, कुणी नावाशेवा मधील, कुणी मुंबईचे, कुणी कार्गोचे, कुणी एक्सपोर्टचे, कुणी इम्पोर्टचे, कुणी डीपीडीचे, कुणी कस्टमचे, असे विविध यार्ड मध्ये काम करणारे आमचे सीएचे बांधव. यावेळेला फटका पाठीमागे आलाय. आज मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. मिश्रा काही ऐकायला तयार नाहीयेत. मनीष मिश्रा ऑन फायर, चौकार. जालिंदर शेठ शेळके यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर सुनील शेठ येवले यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. मॅच जर पाहिली तर आता रंगात येते. 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. ओ हो हो, यावेळेला चांगला बॉल परंतु पाठीमागे येईल. सुरेश शेठ धवन यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी टार्गेट करतायत फलंदाजाला. कोणत्या फलंदाजाला टार्गेट केलं पाहिजे? रिव्ह्यू फक्त रन आउट आणि बीमर या दोन गोष्टीसाठी आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. 19 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला मात्र फटका खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 22 झालेली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये 45 धावांची आवश्यकता. आणि आम्ही सन्मान करत आहोत जालिंदर शेठ शेळके यांचा सन्मान करत आहोत. खास या क्रीडा स्पर्धेसाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यामुळे जालिंदर शेठ शेळके साहेब आपला सन्मान केला जातोय आयोजन कमिटी सीबी ट्रॉफी यांच्या वतीने. चला चला त्वरा करा. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सुनील येवले साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी आपलं देखील खूप मोठं योगदान आहे. मेजर रुपेश कदम साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. या मेजर आपलाही सन्मान केला जातो. मेजर रुपेश कदम साहेब. सुनील येवले यांचा सन्मान केला जातोय. सर एका ओव्हरमध्ये 2 ते 3 मिनिटाचा ब्रेक होतोय. वाह, यावेळेला मात्र जबरदस्त उत्तर दिलंय आणि छोटू सांगतायत यस तुमची जागा तिकडे आहे. मनीष मिश्रा यांनी मारलेला एक चौकार वर्षभर आठवण करून देईल छोटू. एवढा जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी होता. हा षटकारासाठी थोडा वाचला नाही तर छोटूला वर्षभर तो आठवण झाली असती.
निलेश जाधव येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. 17-45 मॅच ऑन आहे. निलेश यांनी देखील पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. घाटकोपर भटवाडीला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश यांच्याकडे देखील क्षमता आहे. योगेश पाटील एक षटकार चौकाराने खेळतात. 17 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 45. 17-45. सतरा पंचेचाळीस. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग. सगळ्या आयोजकांचा मी मनापासून आभारी आहोत. ही स्पर्धा 9व्या पर्वात आली आहे. लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. वेगात चेंडू आणि अडवला. वा, चांगली फिल्डिंग. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. क्रिकेट रसिकांसाठी परवडी असणारी स्पर्धा. रेल्वे स्टेशनवरच्या बऱ्याचशा प्रवाशांनी देखील या क्रिकेटचा आनंद घेतला. म्हणजे ट्रेन यायला वेळ आहे तर इकडे आपण मॅच पाहूयात ही. आणि बरेचसे यात्री देखील, प्रवासी देखील या मॅचचा आनंद घेतात. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. येस, उडवलाय, पुल केलाय आणि पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. लांब 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 षटकार. तसं प्रत्युत्तर या ठिकाणी एकाने बादशाह दाखवला, लगेच दुसऱ्याने एक्का दाखवला. आणि इकडे मॅच मधील चुरस जर पाहिलं तर पाहायला मिळते. जबरदस्त रंगतदार लढत पाहायला मिळते. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. हार कुणालाही मान्य नाहीये, अंजनी फायटर्सला सुद्धा आणि पियुष फायटरला, कारण दोन्ही टीमच्या नावामध्ये फाईट आहे आणि इकडे फाईट चालू आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरची. योगेश, हो 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 हो. आणि इकडे जर पाहिलं तर छोटूने केलेलं हे कमबॅक पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या खेळात या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि प्रेक्षकांचं देखील खूप चांगल्या पद्धतीने लक्ष आहे. प्रथमेश भास्कर पुंडेसाहेब अध्यक्ष, स्वराज प्रतिष्ठान करंजाडे, योगेश शिंदे, प्रमोद शिकारे, विनायक देशमाने, गोरक्ष गुंजाळ, अतुल गुंजाळ यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर या ठिकाणी अमोल बुचके साहेब, त्याचबरोबर सुनील गोडसे साहेब, सागर पाटील साहेब आणि विश्वास शेठ बोर या सगळ्या मान्यवरांचं आगमन झालं. स्वागत असेल. क्या बात आहे. आता प्रेक्षकांना उत्कंठा आहे की सेलिब्रेशन बॉलर करणार की बॅट्समन करणार, कारण या मॅच मध्ये फक्त सेलिब्रेशनच चालू आहे, परंतु शेवटचं सेलिब्रेशन कोण करणार या मॅच मध्ये याची उत्कंठा आहे. 14 चेंडू 38, म्हणजे हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. छोटू, योगेश, पुन्हा एकदा बिग हिट. ओ हो हो हो, अगदी मानस सरोवर रेल्वे स्टेशनच्या दिशेने 6 धावा. षटकार.
तर काही सन्मान आहेत ते आपण फटाफट करतोय कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे. अमोल बुचके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या अमोल बुचके साहेब, आपला सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने. अमोल बुचके साहेब, त्यानंतर सुनील गोडसे साहेब आपण देखील सज्ज राहायचंय. सन्माननीय अमोल बुचके साहेब यांचा सन्मान आबासाहेब भोरी या ठिकाणी करतायत. सुनील गोडसे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अमोल बुचके साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुनीलजी गोडसे साहेब या, आपलाही सन्मान केला जातोय. यानंतर फायनल मॅच आहे. सन्माननीय सुनील गोडसे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सागर पाटील साहेब आपण सज्ज राहायचंय. सुनील गोडसे साहेब यांचा सन्मान केला जातोय. सागर पाटील साहेब, त्यानंतर सागर पाटील साहेब आपण या ठिकाणी यायचंय, आपलाही सन्मान केला जातोय. सागर पाटील साहेब, सागर पाटील साहेबांचा सन्मान इकडे केला जातोय. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच अटीतटीची आहे आणि विश्वास शेठ भोर आपण देखील या ठिकाणी यायचं. विश्वास शेठ भोर, आपलाही सन्मान केला जातोय. खास पुण्यावरून हे सगळे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत, त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व पुणेकरांचं या ठिकाणी नवी मुंबई नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. मात्र पुन्हा एकदा रंगत येताना पाहायला मिळते. 26 धावांची आवश्यकता, शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. क्रिकेट रसिक आनंद घेतात या जबरदस्त खेळाचा. निलेश जाधव बॅटिंगसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेने निघाला आणि बघता बघता सीमारेषेच्या पार. 4मॅच जर पाहिलं तर या ठिकाणी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. या 2 बॉलवर आलेले 2 मोठे फटके पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. सुमित बॉलिंग करतायत जरूर. पहिले 3 चेंडू मध्ये केवळ 2 धावा दिल्या, परंतु मागील 2 चेंडूवर आलेले 2 चौकार मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळाले. या बॉलवर जर का एखादा मोठा फटका आला, मॅच मध्ये मजा येईल. निलेश, बिग हिट. याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि जाईल हाई बॉल सीमा रेषा पार.
त्यांना ज्या सेमीफायनलची अपेक्षा होती ती सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण या ठिकाणी पाहतोय 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. मॅचची उत्कंठा मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. अंतिम टप्पा या क्रीडा स्पर्धेचा येताना पाहायला मिळतोय. यानंतर अंतिम फेरीचा सामना जरूर आहे, परंतु या मॅच मध्ये काय होणार. एका बाजूला जर पाहिलं तर अंजनी फायटर, एका बाजूला आपण पाहू शकता पियुष फायटर. 2 फायटर फाईट करताना पाहायला मिळत आहेत आणि आमचे सगळे सीएचे बांधव, कोणी कस्टम वरून, कोणी नावाशेवावरून, कोणी जर पाहिलं तर एक्सपोर्ट वरून, कोणी इम्पोर्ट वरून, कोणी कार्गो वरून, सगळे इकडे आलेले आहेत आणि आनंद घेत आहेत क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी कुणाला दिली जाणार याची चर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या अंतिम टप्प्यामध्ये काय होणार आहे. अंतिम षटक मात्र या ठिकाणी बाकी असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी योगेश पाटील जे सलामीला आले, 3 षटकार त्यांनी मारलेले आहेत, 1 चौकार मारलेला आहे. दुसऱ्या बाजूला निलेश जाधव यांनी लगातारचे 3 चौकार खेळत असताना या मॅचला चालू ठेवलंय, मॅच ऑन केली. परंतु अंतिम षटकात काय होणार आणि क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. जोपर्यंत आउट ऑफ 4 होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. तर या ठिकाणी पाहायचं आपल्याला काय होईल. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच देखील येताना पाहायला मिळते. यानंतर ऑलरेडी ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट फायनलला पोहोचलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार त्यासाठीची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलिंगसाठी येत आहेत फ्रान्सिस डिसूजा, यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. एका बाजूला आपण पाहू शकता निलेश जाधव आहेत, एका बाजूला योगेश पाटील आहेत. लढत रंगली आहे, चांगलीच मॅच रंगली आहे. काय होणार या मॅच मध्ये, कोणती टीम फायनलला जाणार ते मात्र अजूनही बाकी आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काळजाची ठोके मात्र धगधग करायला सुरुवात झाली असेल, कारण फायनल प्रत्येकाला खेळायची असते आणि या ठिकाणी फायनल मॅच कोण खेळणार याचीच उत्कंठा सेगीला जाऊन पोहोचलेली आहे. पहिलाच बॉल, हो 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 हो, कावलाय, सीमा रेषा पार, षटकार. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आता गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. 5-12 फुलटॉस, यावर देखील आक्रमण आणि हाही बॉल भिरकावलाय सीमारेषेच्या पार पार पार, षटकार. आतापर्यंत 5 षटकार एका चौकारानेशी बॅटिंग करतायत. मॅच संपलेली नाहीये. 4 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. मात्र या ठिकाणी पाहूया अंजनी फायटर, पियुष एका बाजूला, पियुष फायटर एका बाजूला, अंजनी फायटर. शेवटचे 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फ्रान्सिस, हो इकडे आपण पाहू शकता टप्पा पडतोय. बॉल जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी 4 चेंडू 5 धावा. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल. यावेळेला मात्र फटका समोर, अगदी तर या ठिकाणी काय मॅच झालीये. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडली का? टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि याचमुळे आम्ही म्हणत होतो मॅचवर देखील फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि काय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. पहा, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, परंतु अंजनी फायटर पहिल्यांदाच खेळते का? पहिल्यांदाच खेळून
आणि या राजेंद्र आमचे मार्गदर्शक राजेंद्र कदम सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सर आपलं हार्दिक स्वागत. आणि काय मॅच झाली आहे, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आणि विजय संघाचं मात्र अंजनी फायटरचं विशेष अभिनंदन. आणि अक्षरशः शेवटच्या चेंडू जो फटका खेळला गेला 6 धावांसाठी, तो मात्र आपले समालोचक चंदू शेटे सरांच्या हातामध्ये आला. उभा राहून मात्र अप्रतिम दर्जाचा झेल त्यांच्या माध्यमातून घेतला. तुमच्या माहिती करता सर्व प्रेक्षकांसाठी सांगतो, चंद्रकांत शेटे सर